जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। महाराष्ट्र पोलीस दलाच्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांना येत्या रविवारपासून प्रारंभ होणार आहे। राज्य पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धा नाशिकमध्ये होत असून रविवारपासून या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होतोय। या स्पर्धेचं संयोजन नाशिक शहर पोलीस आयुक्तालय करत आहे। या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे 3,500 पोलीस खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांचं नियोजन करण्यात आलं आहे। यामध्ये राज्यभरातील पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालयांसह विविध विभागांचे सुमारे 3,500 पोलीस खेळाडू नाशिक शहरात दाखल होणार आहे। या स्पर्धेमुळे नाशिकला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप येणार आहे। 2 वर्षांपूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पोलीस क्रीडा होऊ शकला नाहीये, त्यामुळे या स्पर्धांना आता प्रारंभ होणार असून गेल्या डिसेंबरमध्ये विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडल्या, त्यानंतर आता राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होत असून या स्पर्धा हिरावाडी, मीनाताई ठाकरे क्रीडा सर्कल पोलीस मैदान यांचा विविध मैदानावर पार पडणार असल्याची माहिती मिळते। जागर जनस्थानसाठी शुभम मुडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। काय चर्चा आहे? राज्यसभेच्या निवडणुकाही तोंडावरती आहेत। कालची भेट ही एकूणच लोकसभेच्या दृष्टीने आम्ही काय तयारी करतोय या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या दृष्टीने पुढच्या गाईडलाईन्स म्हणजे आता आम्हाला युती करायची आहे तर त्यातल्या सीट शेअरिंग कधीपर्यंत आमचं पूर्ण झालं पाहिजे अशा सगळ्या गोष्टींवर मी चर्चा केलेली आहे। त्यामुळे काही फार वेगळी अशी काही चर्चा त्याच्यामध्ये नाही। उद्धव ठाकरे रायगडच्या दौऱ्यावरती आहेत, भाजपवरती टीका करतायत। अजून माझी या संदर्भात कुठलीही चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांची झालेली नाही। मी माननीय मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार आम्ही तिघं एकत्रित बसून पूर्ण स्ट्रॅटेजी ठरवू आणि मग त्या आधारावर आम्ही काम करू। भाजपवरती टीका करतायत, याला टीका नाही म्हणत, याला गरळ ओकणं म्हणतात। सर 24 तास गाव चलो अभियानमध्ये तुम्ही सुद्धा एका गावात जाऊन राहणार आहात। आत्ताच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घोषणा केलेली आहे, सर्व मंत्री केंद्रातले आणि राज्यातले जाणार आहेत। कशा प्रकारे या अभियानाकडे पाहताय? नाही, मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये यापूर्वीही आम्ही गाव चलो अभियान, घर चलो अभियान केलेलं आहे। आता पुन्हा नव्याने आम्ही ते करतोय आणि मला असं वाटतं यावेळी हा एक देशातला रेकॉर्ड असेल की कुठल्याही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हे 100% गावांपर्यंत पोहोचले आणि त्या गावात राहिले। एक प्रकारे आमच्या प्रधानमंत्र्यांचं जे स्वप्न आहे की आपला कनेक्ट हा शेवटच्या माणसाशी असला पाहिजे, तळागाळाशी असला पाहिजे, मला असं वाटतं तेच यातनं आम्ही साधण्याचा प्रयत्न करतो। बैठक आहे मुंबईमध्ये आणि जागा वाटपावरती अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। आज प्रथमच प्रकाश आंबेडकर सुद्धा या बैठकीला आहे। तगडं आव्हान दिसतंय महायुती समोर। चांगलं आहे, करू दे त्यांना। उद्धव ठाकरे से मुलाकात, उद्धव ठाकरे मुद्दे को लेकर कल नड्डा जी से मुलाकात आपकी हुई थी। देखिए, माननीय नड्डा जी हमारे राष्ट्रीय अध्यक्ष है और राष्ट्रीय अध्यक्ष जी के साथ हमेशा ही मुलाकात या चर्चा होती रहती है। अभी लोकसभा के चुनाव भी है, उसकी कुछ गाइडलाइंस भी मुझे उनसे लेनी थी और हमारा अलायंस और बाकी सारी चीज़ों की चर्चा मुझे उनसे करनी थी। तो जो एक हमारे अध्यक्ष जी से गाइडलाइन लेने की चर्चा मैंने की है। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात निफाड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध व्यक्त केलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या वतीने निफाड तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलंय।
यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निदर्शनं देखील व्यक्त केली आहे। यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप मोरे त्यासोबत जिल्हा परिषद माजी सभापती राजेंद्र मोगल यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसने निफाड येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली आहे। आमदार रोहित पवार यांच्यावर आकस बुद्धीतून अन्यायकारक कारवाई होत आहे। या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतोय। आम्ही कठोर संघर्ष करून भाजपासोबत पळून जाणार नाही असे शब्दात यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप मोरे, राजेंद्र मोगल व सोमनाथ मोरे, भूषण शिंदे यांनी निषेध व्यक्त केला आहे। यावेळी निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार रोहित पवार यांच्या ईडी करून होणाऱ्या चौकशीचा कडाडून विरोध देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाकडून व्यक्त करण्यात आला आहे। जागर जनस्थानसाठी योगेश सगर, निफाड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सिन्नर शहरात रात्रीच्या वेळी बिबट्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचे चित्रीकरण पाहायला मिळत आहे। नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे। सिन्नर शहरात बुधवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। शहरातील नेहरू चौकातून गवळीनाथ बाबा मंदिर ते वाजे विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। शहरात आता बिबट्याचं वास्तव्य आढळून आलं असून यामुळे आता नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे। सिन्नर शहरात बिबट्यानं दर्शन दिल्यानं गुरुवारी दिवसभर नागरिकांमध्ये बिबट्याच्या चर्चाला उधाण आलं होतं। लवकरात लवकर बिबट्याला वन विभागानं जेरबंद करावे अशी मागणी आता नागरिकांमधून होते। सिन्नर शहरात बिबट्या दिसलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली। त्यातच बाजारपेठेत तसेच आसपास दाट लोकवस्ती असल्यानं या बिबट्यानं दर्शन दिल्यानं रात्री अपरात्री अनेक नागरिक बस स्थानकांवरून तसेच कामगार वर्ग रात्री घरी जाण्याच्या प्रवासात असल्यामुळे नागरिकांमध्ये आता दहशत निर्माण झाली आहे। लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी आता व्यापारी वर्गांकडून स्थानिक नागरिकांमधून देखील वन विभागाला केली जाते। जागर जनस्थानसाठी कैलास नवले, सिन्नर। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। मराठा समाजाचे सरसकट ओबीसीकरण करण्यासाठी सरकारनं घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात निफाड तालुका समता परिषद व ओबीसी बांधवांच्या वतीनं निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या पिंपळगाव बसवण येथील घरासमोर ठिय्या आंदोलन केलंय। पिंपळगाव बसवण येथील निफाड फाटा येथून एकच पर्व ओबीसी सर्व अशा घोषणाबाजी देखील करत मूक मोर्चा काढण्यात आलाय। शिवाजीनगर येथील आमदार दिलीप बनकर यांच्या घरासमोर यावेळी ठिय्या आंदोलन करून निवेदन देखील देण्यात आलंय। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी आमची कुठलीही आडकाठी नाही, मात्र ओबीसी मध्ये त्यांचा होत असलेला चुकीचा शिरकाव व झुंडशाही आणि होणारे राजकारण आम्हाला मान्य नसून शासनापर्यंत आमच्या मागण्या आपण पोचवाव्यात अशी मागणी आता ओबीसी बांधवांच्या माध्यमातून आमदार बनकर यांच्याकडे केली गेली आहे। ओबीसीने दिलेलं ते आरक्षण आहे ते वाचवण्यासाठी आम्ही तुमच्याकडे विनंती करण्यासाठी आलो, कारण या राज्यामध्ये ओबीसीचं जे राज्य घटनेने दिलेलं आरक्षण आहे त्याच्यामध्ये आणि आमचंही म्हणणं आज मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असं अजिबात नाही। मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, पण ते घटनेच्या तरतुदीमध्ये बसत त्याप्रमाणे आरक्षण दिलं पाहिजे आणि स्वतंत्र ओबीसीमधून आरक्षण देता स्वतंत्र राज्यात कोणी अधिवेशन घेऊन आणि केंद्र सरकारकडे पाठवून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं आणि त्याच्यामध्ये ओबीसीमध्ये त्याचा शिरकाव होऊ नये अशी आमच्या ओबीसी बांधवांच्या वतीनं या निफाड तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो। आणि हा विषय आपल्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे आदरणीय दिलीप काका बनकर आपल्या सगळ्या समाज बांधवांच्या ओबीसीच्या बांधवांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की हा आमच्या आरक्षणाचा प्रश्न हा हाऊसमध्ये अधिवेशन घेऊन त्याच्यामध्ये हा मांडावा आणि आमच्यावर जो अन्याय होऊ पाहतो त्या अन्यायाला कुठेतरी थांबवण्याचं काम आपण आमचे प्रतिनिधी म्हणून आपण करावं अशी सर्व ओबीसी समाजाच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद। यावेळी समता परिषदेत सुरेश खोडे, बाळासाहेब बनकर, राजेंद्र शिंदे, चंद्रकांत खोडे, अजय गायकवाड, नितीन रासकर, उपसरपंच विनायक खोडे, संपत विधाते, चंद्रकांत विधाते यांसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी योगेश सगर, निफाड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे। या निमित्ताने युवा वर्गाला शरद पवार गटाकडून उभारी देण्यात आली आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती तसेच महाविकास आघाडी यांचा सर्वच पक्ष जोमाने आता सध्या तयारी लागली आहे।
नाशिकमध्ये देखील दिग्गज नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या. लोकसभा निवडणुकांच्या पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अनेक इच्छुकांनी देखील रणशिंग फुंकले. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने ही पक्ष कार्यकारिणी मजबूत करण्यासाठी युवा वर्गाला संधी दिली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून युवकांना राजकारणात सक्रिय केले जाणार आहे. अजित पवार गटाच्या बंड्यामुळे पक्षात झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे सरसावले असून त्यांनी युवक वर्गातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाची जबाबदारी देण्यात यावी अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील अनेक युवकांना राष्ट्रवादीच्या विद्यार्थी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तुषार जाधव यांनी विविध पदांच्या नियुक्ती केल्या. नियुक्तीपत्रांचे यावेळी वाटप देखील करण्यात आलं. नवीन तरुणांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून कार्य करावे व नवीन पिढीतील तरुणांच्या समस्या सोडवाव्या यासाठी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून कार्य केले जात आहे अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीसपदी जय पाटील, नाशिक लोकसभा कार्याध्यक्षपदी करण आरोटे यांसह अन्य पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शिलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांसह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी शुभम बुरके पाटील, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. पक्षात काय घुसमट आहे? पक्षामध्ये मी मंत्री आहे. माझ्या विरुद्ध कोणी काही अजून तरी काही बोललेलं नाही. मी जे काही करतो त्याबद्दल अजितदादाने सुद्धा सांगितलं की बा ते ओबीसीचं काम करतात, त्यांना तो हक्क आहे त्यांच्या समाजाबद्दल. तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलता, ते त्या समाजाबद्दल बोलतायत. त्यामुळे काय घुसमट काय आहे? संजय गायकवाडांनी काल टीका करताना अतिशय कमरेखालची भाषा वापरलेली आहे की ज्या आपण असं बोलू शकत नाही आपल्यावर टीका करताना. हो, मी पण ते ऐकलंसुद्धा, वाचलंसुद्धा. ठीक आहे, थोडं वाईट वाटलं. संजय गायकवाड, माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला सुद्धा आहे, तो आमदारांना सुद्धा आहे. त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही. मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेचे आहे, म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार. मला त्यांना सांगायचं आहे, अरे बाबांनो, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. भाषा जरा जपून वापरायला पाहिजे. त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत शिंदेसाहेब, ते पाहतील. पण एक गोष्ट खरी आहे, त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा. मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं, घ्यायचं, ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो मला मान्यच आहे. दुसरी जी गोष्ट जी आहे कमरेत लात घालणं, मला असं वाटतं ते काय ते तसं करणार नाही. कारण त्यांनाही कल्पना आहे, त्यांचे जे गुरु आहेत आनंद दिघे आणि त्यांच्यावर परत मोदा जोशी जे माझे आमदार, त्या सगळ्यांचा नेता म्हणून मी काम करत होतो. त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की अशी लात बीत घालणं किंवा अशा प्रकारची भाषा करणं हे योग्य नाही, हे त्यांना निश्चितपणे समजतं. बाकी मंत्रिमंडळाचा बाहेर ते कधी मला काढू शकतं, त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काही कारण नाही. मला नाही काही कल्पना. मला अजिबात माझ्यासाठी न्यूज आहे, तुम्ही सांगता ती बातमी आहे, मला त्याची काहीही कल्पना नाही. तर त्यांची काही चर्चा झाली असेल तर ती अजितदादांबरोबर झाली असेल किंवा आणखीन तटकरेंबरोबर झाली असेल. 10 तारखेपासून जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. तुमचं म्हणणं सरसकट जेवढे गुन्हे तेवढे मागे घ्यावे. काही नाही, ते होऊ शकतं. ते उपोषणाला बसले की ताबडतोब त्याच्या अगोदर आमचे निर्णय तयार असतात, GR तयार असतात आणि यापुढे ते सतत बसतच राहतील. एक झालं का एक झालं का एक. मग शिक्षणामध्ये कशी क्रांती करायला पाहिजे त्यासाठी सुद्धा ते बसतील. इन्फ्रास्ट्रक्चर कसं निर्माण केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये
त्यासाठी ते उपोषणावर बसतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बसू शकतात, महिलांच्या प्रश्नावर बसू शकतात. लोकशाही आहे आणि ते आता मोठे नेते आहेत. त्यांनी तर काल प्रधानमंत्र्यांकडे मागणीसुद्धा केली होती की बजेटमधून मला आरक्षण द्या. तर अनंत आता मला तर हा उपाय कधी सुचलाच नव्हता, तर त्यांना तो उपाय सुचला. आणि मोठे मोठे मराठी नेते, मोठे मोठे मंत्री, मुख्यमंत्री, विचारवंत, लेखक, वक्ते यांनासुद्धा कधी हा विचार सुचला नाही की बजेटमधून आरक्षण आपण द्यावं. तर त्यांची आहे, त्यांच्यामध्ये ती विद्वत्ता आहे. उद्या ओबीसी एल्गार ते ऐकून वाचून वाईट वाटलं. पवारसाहेब भुजबळ साहेबांना सन्मानाने वागवायचे, मात्र आता जे होत आहे ती शोकांतिका आहे. मी आभारी आहे आमचे मित्र जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल. त्यांनी जे माझ्याबद्दल प्रेम दाखवलं त्याबद्दल खरोखरच विरोधी आहेत. आता याच्यामध्ये अशा अनेक काही लोकांना तेवढी जाण असते कसं बोलावं, कसं बोलू नये. काही लोकांना नसते, म्हणजे नुसतं कमरेत लाच घालणार, पण त्याच्या पलीकडे जे आहेत, मला असं वाटतं तुमच्या अनेक चॅनलवरून त्या कुठला तरी एक दुसरा एक चंद्रेश का काहीतरी नाव आहे, कल्याण दुर्गेश काय, आणि त्याचं आणि त्या आमदार संजय गायकवाडचं जे काहीतरी संभाषण ते मी पाहिलं, आणि त्याच्यामध्ये भयंकर वाईट शिव्या देण्याचा कार्यक्रम त्यांनी केला. तर मी त्यांचं काय वाकडं केलं मला काही समजत नाही. मी कधी त्यांना काही बोललो नाही, भेटलो नाही. त्यांना त्यांचा समाजाचा बद्दलचा जो आहे अभिमान असण्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे. आणि मी काय म्हणालो तर की मी ह्या समाजाला आरक्षण द्या, वेगळं द्या, जे आतापर्यंतचे मुख्यमंत्री करत आलेले आहेत त्याप्रमाणे करा, आणि ओबीसीला धक्का लावू नका. त्याच्यामुळे त्यांना एवढं राग येण्याचं काही कारण आहे मला काही कल्पना नाही. ठीक आहे, त्यांची संस्कृती त्यांच्यापाशी. धन्यवाद. भरात ओबीसींचे मेळावे आणि असं आहे की ओबीसीबद्दल प्रत्येकजण जे आहे काम करू शकतो. एकाच विषयावर अनेक नेते काम करू शकतात, पॉझिटिव्हवर सुद्धा काम करू शकतात. आता आमचा जो कार्यक्रम आहे हा 3 तारखेला, म्हणजे मला वाटतं उद्या अहमदनगरमध्ये आमची मोठी रॅली होईल. त्यानंतर आठवड्याभराच्या आतमध्ये आम्ही जाहीर करू आमची तारीख, आणि त्यानुसार जे आहे मराठवाड्यामधला रूट जो आहे आणि पुढे कसं काय जायचं आहे त्याची सगळी माहिती, ती जी काही कमिटी आम्ही निर्माण केली होती वेगवेगळे संघटनांनी पक्ष यांची, तर ती माहिती मला संध्याकाळी येवल्याला भेटणार आहे. त्याच्यावर चर्चा करून आम्ही फायनल करू, आणि ते जे आहेत वडेट्टीवर ते आपला वेगळा कार्यक्रम करू शकतात. साहेब, जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलं आता की केलेलं आहे की आपल्याला भाजपकडून राष्ट्रीय नेता ओबीसींचा बनवण्याची तयारी सुरू आहे. कसं बघताय या ट्विटकडे? अरे मला अजून काहीच माहिती नाही, त्यांना कसं काही माहिती झालं काय मला माहीत नाही आहे. आणि मला काही कुठल्याही पदाची काय मोठी हौस नाही आहे. ओबीसीच्या बाबतीमध्ये मी आज नाही, गेली 35 वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी काम करतो आहे, आणि पार रामलीला मैदान, हरियाणा, पटना, जयपूर सगळीकडे मोठ्या मोठ्या रॅलीजसुद्धा झाल्या. त्यामुळे आता नवीन काहीतरी बनावं अशी काही मला ही अपेक्षा नाही आहे. आणि त्यांनाही काय माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या मला काय कल्पना आणि का म्हणाल्या त्या. पण ठीक आहे, आता त्या म्हणाल्या तर असलं काहीही प्रपोजल माझ्याकडे नाही. आणि ओबीसीचं काम तर मी आहे देशभर करतच आहे, आणखी नवीन काय होणार. पक्षात सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. देखिए, मैं अपनी खुद की बात कर सकता हूँ. पिताजी का मुझे लगता है बेहतर होगा अगर आप पिताजी से पूछे, मगर मैं ये कह सकता हूँ कि मैं कांग्रेस पार्टी के साथ हूँ
और मेरा कोई ऐसा इरादा है नहीं। और मुझे काफी आश्चर्य है कि जब मुझे पूछा गया, सुबह से काफी लोग ने पूछा है, तो मेरा तो ऐसा कोई मतलब ऐसा कोई इरादा है, कोई बातचीत भी नहीं हुई है। तो नहीं, मैं तो कांग्रेस पार्टी के साथ हूँ। देखिए, पिताजी और मैं पूरा दिन काम करते हैं, पॉलिटिक्स करते हैं, तो घर पे आके पॉलिटिक्स नहीं डिस्कस करते। मैं पिताजी से इसके बारे में मैंने डिस्कस नहीं किया, तो उनसे अगर आप उनके बारे में पूछेंगे तो बेहतर होगा। फिलहाल मेरी बात तो नहीं, मेरा ऐसा कोई इरादा नहीं है। जो दिशा में जो चर्चा चल रहा है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के साथ में, आप और पिताजी, जी आप तो नहीं जाओगे? जी, जैसा मैंने कहा कि मैं खुद के बारे में बात कर सकता हूँ, और मैं तो किधर नहीं जा रहा हूँ, तो मैं अपनी बात कर सकता हूँ, मैं किधर नहीं जा रहा हूँ। अजित पवार से आपकी कुछ मुलाकात हुई क्या 2 दिन पहले? देखिए, अजीत दादा के साथ हमारे पारिवारिक रिश्ते हैं और बहुत ही अच्छे रिश्ते हैं। आज से नहीं, बहुत कई सालों से, जब हम महाविकास अघाड़ी में भी साथ थे और मुझ पे अन्याय हो रहा था, तब अजीत दादा ने ही साथ दिया था। अजीत दादा अभी भी डिप्टी सीएम है और फाइनेंस मिनिस्टर है, तो उनसे तो काफी मतलब रेगुलरली मुलाकात होती है। और वो एक ऐसी शख्सियत है जिन्होंने हमेशा मेरी मदद की है, और मुझे उम्मीद है कि आगे भी वो मदद करते रहेंगे। पक्ष प्रवेश करण्यासाठी काही दबाव किंवा निमंत्रण वगैरे आलं? नाही, चालेल काय नाही, एक चुकीची गोष्टी आहे आणि मी नाही करणार। आमचे वडीलचे मतलब आप भी पूछ सकते हो पिताजी से। ज्याप्रमाणे पॉलिटिकल कार्यक्रमाच्या चर्चा आहेत, एकंदरीत अमीन पटेल संदर्भात, आमदार अमीन पटेल संदर्भात पहिले चर्चा होत्या, आता तुमच्या पिता पुत्रांच्या संदर्भात चर्चा? मला माहित नाही अमीन पटेलची गोष्टी आणि माझी वडीलची गोष्टी तुम्ही त्यांना सांगा। मैं अपने बारे में बोल सकता हूँ कि मेरा ऐसा कोई इरादा नहीं है, और मैं उसकी स्पष्टीकरण कर सकता हूँ। कालपासूनच चर्चा आहे की तुम्ही वडील आणि तुम्ही म्हणजे दोघं जण अजित पवारांना भेटलात, त्यानंतर तुम्ही 10 तारखेला पक्ष प्रवेश करणार आहात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षामध्ये, काय सांगाल? नहीं, ऐसा मैंने जैसे कहा कि मेरा कोई भी पार्टी में पक्ष प्रवेश नहीं हो रहा है, मैं कांग्रेस पार्टी में ही हूँ। और रहा मुलाकात की बात, तो मुलाकात तो मैंने जैसे कहा कि हमारे पारिवारिक रिश्ते हैं, तो जिन के साथ हमारे फैमिली रिलेशन है उनके साथ तो मुलाकात होती रहती है। आज एमपीए की मीटिंग है और संजय राउत से जब ये सवाल पूछा गया कि ऐसी खबरें आ रही हैं कि बाबा सिद्दीकी जा सकते हैं, तो उन्होंने कहा कि अगर बाबा सिद्दीकी, अभी तो खबरें कंफर्म नहीं कर जाएंगे, तो जो मुस्लिम वोट है उनका विभाजन करेंगे और ये बीजेपी को फायदा होगा। किस तरह से देखते हैं? देखिए, मैंने तो ये भी सुना था कि वो कह रहे थे कि ये सीट सेना जीत जाएगी, तो मुझे लगता है ये बहुत बदकिस्मती की बात है कि संजय राउत जी जैसे सीनियर लीडर, जैसे मैंने कहा कि मेरा तो कोई इरादा है नहीं, मगर नहीं इरादा होने के बावजूद अगर शिवसेना के लीडर एक सिटिंग कांग्रेस एमएलए की सीट के बारे में अगर ऐसा कहे कि ये शिवसेना की सीट है, तो ये महाविकास अघाड़ी के बारे में बहुत बदकिस्मती की बात है। पहले भी उन्होंने ऐसे स्टेटमेंट्स दिए थे मिलिंद देवरा जी और संजय निरुपम जी के बारे में कि कोई भी गली के नेता कुछ भी कहेंगे, तो मुझे लगता है ये सारी चीजें अगर एक शिवसेना का नेता कहते हैं तो ये सब पार्टी में फूट डालने की कोशिश करते हैं। वो बहुत मुझसे सीनियर है, मेरे तो करियर अभी शुरुआत हुआ है, तो मैं ज्यादा कुछ नहीं कहूंगा, मगर मैं ये कहूंगा कि बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है कि वो एक सिटिंग एमएलए के बारे में ऐसा कह सकते हैं। और आई थिंक हाईकमांड जो सीनियर लीडर्स है उनको इसके बारे में चर्चा करनी चाहिए। हो मला पण माहित नाही, तुम्ही मला सांगा। मला माहित नहीं। सुबह से मुझे भी फोन आ रहे हैं, दिल्ली से भी फोन आ रहे हैं कि ऐसा है, तो मैंने कहा कि नहीं, मेरी तो ऐसी कोई बातचीत हुई नहीं है। बहरहाल अगर पिताजी के बारे में बात करना है तो पिताजी खुद आएंगे, आप उनसे पूछिए। अगर पिताजी पक्ष प्रवेश करते हैं तो बाद में आपकी भूमिका क्या रहेगी? आप कांग्रेस में रहेंगे? नहीं, मैंने जैसे कहा मैं कांग्रेस पार्टी में हूँ, और भविष्यवाणी पिताजी के बारे में मुझे पता नहीं अगर क्या हो रहा है, वो आप उनसे बेहतर पूछेंगे। मैं तो कांग्रेस पार्टी से ही हूँ और मैं मेरा जाने का कोई इरादा नहीं है। अजीत दादा आप पे डोरे डाल रहे हैं क्योंकि उनका वर्चस्व नहीं है एनसीपी का, ऐसे में? नहीं, ऐसा कुछ नहीं है। मैं अजीत दादा के लिए मैं एक बेटा समान हूँ, और मैंने जैसे कहा कि मेरा पारंपरिक रिलेशन है, और जब मेरे पे अन्याय हो रहा था तब अजीत दादा ने ही साथ दिया था, तो
तो अजीत दादा एक ऐसे लीडर है जो हमेशा यंगस्टर्स को साथ देते हैं। अगर आप कोई भी यंगस्टर से पूछ लो, हमारे पार्टी का हो या कोई भी पार्टी का हो, जब रात को भी हमारा नंबर आता है, नागपुर में मुझे याद है रात के 1:45-2 बजे भी जब हमारा नंबर आता था हाउस में बात करने को, तो कोई मंत्री नहीं रहता था, अजीत दादा अकेले बैठे रहते थे। तो वो एक उनकी भी खासियत है। और रात को भी हमारे साथ विधान भवन में रहते हैं और सुबह 6 बजे उठ के काम भी करना चालू कर देते हैं। वो एक खासियत है, इंस्पिरेशनल है वो एक चीज। तारीफ शायद आपके साथियों को नागवार गुजरे दादा। नहीं, तारीफ तो मैं जो देखो, मैं एक ऐसा इंसान हूं जो अगर मुझे एक कोई अच्छी चीज लगती है एक लीडर के बारे में तो मैं दिल खोल के बोलूंगा और मुझे उसमें कोई संकोच नहीं है। आप संजय राउत के खिलाफ बात कर रहे हैं, अजीत पवार के पक्ष में बात कर रहे हैं, क्या नहीं, मैंने संजय राउत जी, मैंने जैसे कहा कि ये सब बहुत सीनियर लीडर है और उनके सामने मेरा बोलना सही भी नहीं है और मेरा ऐसी अपब्रिंगिंग भी नहीं है। मगर जैसे भाई साहब ने कहा कि संजय राउत जी ने खुद अगर कहा है कि नहीं ये सीट अगर ऐसा हो रहा है तो मुस्लिम वोट्स का विभाजन होगा, ये सीट हमारे शिवसेना को जाएगी, तो कौन से कम्युनिटी के साथ हमदर्दी दिखाता है वो तो सबको पता है। और कितने सालों से क्या होते जा रहा है, कौन कैसा कर रहा है, वो तो सबको पता है। मगर ऐसा बोलना जब आप एक अलायंस में हो, मुझे लगता है दुर्भाग्यपूर्ण है और बदकिस्मती है। अभी ये मेरा पर्सनल ओपिनियन है। मुंबई काँग्रेसमध्ये आपण हो गटातटाचं राजकारण हे सर्व सुविधा सर्व माहिती आहे। एकंदरीत या अनुषंगाने या गोष्टी किंवा या तुमच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा बाहेर आल्या असं वाटतंय तुम्हाला? नहीं, मुझे देखिए इस बात के बारे में एक्चुअली नहीं पता कि किसने क्या बोला है। मैं इसके बारे में फाइंड आउट जरूर करूंगा। आपके माध्यम से भी मुझे पता चला है और मुझे जब मैं पता करूंगा कि ये बात कैसे फैली है, क्योंकि इस बात में कोई सच्चाई है नहीं फिलहाल। और जी उसके आगे मैं क्या कर सकता हूँ। देखिए, राजनीति में संघर्ष तो है ही। आप जिधर भी हो संघर्ष है और संघर्ष करने के लिए ही हम उतरे हैं, आम आदमी के मुद्दों के लिए ही उतरे और संघर्ष करते आ रहे हैं युवा कांग्रेस के दिनों से और आगे भी संघर्ष करते रहेंगे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। हो, सगळे शांत झाले की मला आता तिकडे कळलं की काहीतरी 3000 पोलीस आहेत आणि 10 लाख माणसं आहेत रोज। याच्यात कसं जायचं बरं? ती मूर्ती साधारणपणे काळी अशी काहीतरी ती मूर्ती केलेली आहे, बरोबर ना? सगळ्यांनी पाहिजे। तोपर्यंत काळाराम मंदिर आहे आपलं, जाऊन येईपर्यंत। पण एवढ्याच जाईन असं वाटत नाही मला। तिकडचं जरा सगळं सुस्थितीत येऊ देत, जाणार ना। मी अनेकदा तुम्हाला न सांगताही गेलोय। सर्वच पक्षाचे नेते येऊन गेले काय मग मी रांगेत नाही उभा राहत। महाविकास आघाडीमध्ये काल संजय राऊत असं म्हटले, प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता, राज ठाकरे जर महाविकास आघाडीकडे आले तर काय भूमिका राहील? तर त्यांनी म्हटलं होतं की आम्ही प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते महाविकास आघाडीकडे आले। म्हणजे कोण जाते त्यांच्याकडे? हे मुळात सगळे आत्ताचे लवंडे आत्ता कुठे लवंडतील काही सांगता येत नाही। यांचा काही भरोसा आहे का? कोण जाणार यांच्याकडे? भवितव्य नाही भवितव्य महाविकास आघाडी किंवा एकंदर महायुती। मला असं वाटतं ह्या इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना, मग त्याचं काय झालं? ते काल एक चांगलं व्यंगचित्र आणलं होतं कुठेतरी, 2 आय काढून घेतलेत। साहेब 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आपण गुजरात दौरा केला, त्यानंतर मार्च 4 आपण सांगितलं का नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात। आता आपण एकंदरीत भाकीत केलं होतं, ते भाकीत खरं ठरलं। आता आपण 2024ला कोणता पीएम पदाचा उमेदवार डोळ्यासमोर आहे आणि आपण? मी तुम्हाला पहिली गोष्ट तुमचं काय असतं, मेमरी शॉर्ट असते पत्रकारांची, त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडीशी गोष्ट सांगतो। मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा, ते माझं भविष्य नव्हतं, बाकीत नव्हतं, ते माझं असं व्हावा अशी एक इच्छा आहे असं मी म्हटलं होतं। तसं आत्ता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे। चाचपणी झाल्यावर सांगेन ना मी तुम्हाला, चाचपणी झाली की सांगेन। काल एक व्यंगचित्र व्हायरल झालं तुमच्या दौऱ्यामध्ये, एक व्यंगचित्र व्हायरल झालंय। तुम्ही हात असा पुढे केलाय आणि सर्वसामान्य नाशिककर 2 हात पुढे करतोय।
जी महापालिका 2012ला आपण आपल्या ताब्यात होत्या, 12 ते 17 लोकसभेच्या दृष्टिकोनातून त्या व्यंगचित्राला आपण किती महत्त्व? हे मी पाहिलेलं नाही, मी पाहिलेलं नाही, काढत असतं. भावी मुख्यमंत्री कसं प्रत्येक जण आपापल्या इच्छेनुसार काय काय गोष्टी टाकत असतो, लिहित असतो, व्यक्त करत असतो. त्याच्यामुळे आनंद मानायचा आणि पुढे जायचं. खरं तर आत्ता माझ्याकडे तुमच्याशी काही तुम्हाला सॉलिड काही कॉन्क्रीट देणार का काही नाही आता, आणि कॉन्क्रीट काही मी द्यावं असे प्रश्नही तुमच्याकडे काही नाही आहेत. राजसाहेब, तुम्ही मराठी पाट्यांचा मुद्दा हा महाराष्ट्रभर उचललेला आहे, त्याची अंमलबजावणी पण आपण पाहू शकतो. मात्र महाराष्ट्रातील मराठी शाळा आता बंद होऊ लागल्या आहे. शहापूरमध्ये पटसंख्या नसल्यामुळे बंद झाली. लाईट वगैरे मारू दो. दौंडमध्ये देखील मराठी शाळा बंद होते. हळूहळू मराठी शाळा कुठेतरी बंद होते, तर यासाठी काही मनसे पुढाकार घेणार आहे? मी मागे एकदा शासनाला सांगितलं होतं, अनेक मराठी शाळांच्या मी लोकांनाही सांगितलं होतं की ती काय थोडंसं सेमी इंग्लिश केल्याशिवाय ह्या शाळा चालणार नाहीत. प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी इंग्रजी शाळेमध्ये जावं, त्याला इंग्रजी यावं, आमच्या वेळेला नव्हतं, ते माझ्या मुलांना मिळावं. अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्या वैयक्तिक असतात, त्याच्यामध्ये काही सामाजिक किंवा असं काही नसतं. तर ज्या मराठी शाळा म्हणजे आता आमच्याकडे बालमन विद्या मंदिर आमची जी शाळा आहे, त्या बालमन विद्या मंदिरमध्ये जी मराठी मीडियम आहे ती आता सेमी इंग्लिश केली आहे. आणि सेमी इंग्लिश केल्यानंतर आज तिकडे त्याचा रिपोर्ट घ्या, 100% भरलेली आहे शाळा. पण साहेब, दौंडमध्ये जे आहे ते मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा सुरू करण्याचा घाट घातला जातो. कोण बोलतोय? दौंडमध्ये. अच्छा, तू बोलतो. हां, नाही मला आता दौंडचं मला माहिती नाही, कळलं का? पण मी ईडीच्या ज्या कारवाया आहेत महाराष्ट्रात होत होत्या, आता जेडीयूचं सरकार जे पडलं म्हणजे भाजपमध्ये गेले, लालू प्रसाद यादवच्या कुटुंबियावर पण अटक सत्र वगैरे अशी कारवाई सुरू आहे. शिबू सोरेनचे पुत्र मुख्यमंत्री जे होते हेमंत सोरेन यांना पण अटक झालेली आहे. एकंदरीत ह्या संपूर्ण नाही, मला असं वाटतं ह्या प्रकारच्या ह्या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही. मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं. उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दामदुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे, तेव्हा काय कराल? मला असं वाटतं जे काय आत्ता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्या प्रकारे गोष्टी ज्या चालवणं आहे. कसं आहे, मग इंदिरा गांधींच्या काळामध्ये नाही का झाल्या, अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं म्हणून तिसऱ्यांनी करायचं, असं होत नसतं ना. आपण मागे पण म्हटलं होतं की मतदारांना गृहीत धरू नका, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे झालं तसंच बिहारमध्ये 2020 पासून आतापर्यंत तिसऱ्यांदा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तिथेही मतदारांना गृहीत धरण्यासारखं प्रकार वाटतं. नाही, पण मला मतदारांनी या बाबतीत मला असं वाटतं निर्णय घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत राजकारण्यांना मतदार जोपर्यंत वटणीवर आणत नाहीत तोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही ना. म्हणजे आपण 10 चुकीच्या गोष्टींपासून दुर्लक्ष करायचं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवरती मतदान करायचं की समोरचा परत 10 गोष्टी करायला, चुकीच्या गोष्टी करायला परत मोकळा होतोच ना. तर सामान्य मतदारांचा जर विचार केला तर आता परत एक मुद्दा असा आहे की आता लोकसभा निवडणूक आहे, ईव्हीएमचा मुद्दा परत एकदा चर्चेत येतो, लोकांमध्ये अजूनही त्याच्याबद्दल क्लिअरिटी नाही. तर मनसेचा आता पुढे भूमिका काय असणार? मागच्याच तुम्ही चांगला लीड घेतला होता, आता बाकीचे घेत आहेत ना. मी ज्यावेळेला जेव्हा घेतला होता त्यावेळेला कोणी मला साथ दिली नाही, कळलं का? आता तेच बोंबलत आहेत, बोंबला. श्रीरामाचा गजर करून लोकसभा पुन्हा भाजप मिळवेल असं तुम्हाला वाटतं काही? सगळीकडे जे श्रीरामाचं सध्या जप केला जातो काय, या जर तरला काही अर्थ नाही आहे. जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही याला. होऊ शकतं, नाही होऊ शकत, काही माहिती नाही ना. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, कळलं का? याचे काय तुम्हाला असे काही शाश्वत ठोकताळे त्याला काही नसतात त्या गोष्टीला. म्हणजे कोणाला माहिती होतं की कांद्यावरती निवडणूक होईल आणि काहीतरी वेगळं निर्णय येईल? कोणाला काही कल्पना नसते या गोष्टींची. त्याच्यामुळे आत्ताही काय होईल याचा काही अंदाज बांधणं कठीण आहे. पण जे मोठ्या प्रमाणावरती जे मतदान होतं, आज सकाळीच मी कोणाशी तरी बोलत होतो
की ते बाबरी मशीद, बाबरीचा ढाचा तुटणं, त्याच्यानंतर दंगली होणं, त्याच्यानंतर बॉम्ब ब्लास्ट होणं, तेव्हा झालेलं मतदान हे रागातनं झालं होतं मतदान. आणि त्यावेळेला मला असं वाटतं जे काँग्रेसचा मतदार असेल, इतर पक्षांचा जो मतदार असेल, त्यांनी देखील शिवसेना, भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं होतं. 2014 देखील त्या प्रकारचं एक रागातनं झालेलं मतदान होतं. आता ज्या वेळेला एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा समाधानातनं किती मतदान होतं हे माहिती नाही आपल्याला अजून. तर त्याच्यामुळे आपल्यासाठी ही नवीनच गोष्ट आहे की आजपर्यंत प्रश्नांवरती निवडणुका झाल्या, उत्तरावरती निवडणूक होणारी पहिलीच निवडणूक असेल मला असं वाटतं एखाद्या विषयात. त्याच्यामुळे त्याचं मतदान कसं होईल, काय होईल, प्रत्येकजण कसा घेतोय. प्रश्न असा आहे की राम मंदिर झाल्याचा आनंद मला आहे, पण मी काही भारतीय जनता पक्षाचा मतदार नव्हे असेही आहेत. मला अजूनही आठवते 95 सालची गोष्ट असेल, 95 विधानसभेची गोष्ट. महाराष्ट्रामधल्या अनेक काँग्रेसच्या लोकांनी मतदारांनी शिवसेना, भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं दंगल आणि बॉम्बब्लास्टच्या पार्श्वभूमीवरती. पण तेच मतदान 96ला राहील, 97ला राहील, 98ला राहील असं काही नसतं. मागच्या काही दिवसांपासून साहेब आरक्षणाच्या मुद्द्यावरती ओबीसी नेते विरुद्ध मराठा नेते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे सगळं आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यामध्ये गव्हर्नमेंटचं अपयश आहे किंवा या मुद्द्याकडे आपण कसं बघता? माझं मत मी मांडलं की त्याविषयी सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत. एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची, ती फक्त बाकी आहे. मी नाही पाहिलं ना. मी साहेब एक भावनिक पोस्ट राजन साहेबांनी सकाळी पोस्ट केलेली आहे. बाळासाहेबांची जी खुर्ची आहे त्याची किंमत, त्यांचे प्रश्न नका मला विचारू. नाही, बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत त्यांचे प्रश्न त्यांच्यापाशी. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण 2 दिवसापासून या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. मात्र शहरात आणि जिल्ह्यात मनसेमध्ये मोठी गडबाजी पाहायला मिळते. काय आहे, गटबाजी प्रत्येक पक्षात असते, सत्तेतली दिसत नाही, विरोधी पक्षातली दिसते, कारण ते जरा वोकल असतात विरोधी पक्षातले. सत्तेतली ही होते विरोधी पक्षात, मग तुम्हाला कळेल. किंवा आता लोकसभा आहेत ना, बरोबर की नाही, विधानसभा, महानगरपालिका येऊ देत, मग तुम्हाला कळतील त्यांच्यातले तडे आणि त्यांच्यातले स्क्रॅचेस. आमचा जरा थोडासा उघडा कारभार असल्यामुळे दिसतात. काय हां, कसलं इंजेक्शन? हो, काल दिलंय पहिलं, काल पहिला डोस दिलाय. किती डोस? त्यांच्यावरती आहे. आता पहिल्या डोसमध्ये बरे झाले तर आपण वॅक्सिन नव्हतं का घेतलं, तर पहिल्याचे बरे झाले तर झाले. मात्र तुम्ही असं सांगितलं का निवडणूक सुद्धा लढणार नाही इतकी स्थानिक? नाही, प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये जर समजा आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहोत, त्या क्षेत्रामधला जर आपण त्याची जर पोच नसेल, बरोबर, तर ह्या लोकांच्या जीवावरती, अशा लोकांच्या जीवावरती किंवा त्यातली जी काही ठराविक टाळकी आहेत त्यांच्या जीवावरती मी निवडणुका लढवायच्या आणि पदरात अपयश पाडून घ्यायचं काही इच्छा नाही मला. आता काही लोकांना बरीच वर्ष झाली राजकारणामध्ये, माझ्या पक्षात असतील, इतर पक्षात असतील, त्याला एक राजकीय पोच येणं म्हणतो आपण त्याला. ती जर पोच नसेल तर मला असं वाटतं की ते 52 पत्त्याचा कॅट किती काळ पिसायचा ना मी. बाहेर अनेक लोक आहेत, सक्षम लोक आहेत, तसा मी विचार करणार. महायुतीचे अनेक नेते मनसेबाबत आता सध्या फॉर आहेत. आता मोदींचा जो कार्यक्रम झाला त्यावेळेस गिरीश महाजनने प्रतिक्रिया व्यक्त केली होती की आम्ही समविचारी पक्ष आहोत, आम्ही सोबत येऊ शकतो. आता लोकसभेचं जे तुमची चाचपणी चालली आणि कार्यकर्त्यांमध्ये पण एक अशी भावना आहे खूप वर्ष आपण स्वबळावर लढलो, एखाद्या वेळेस आपण युतीत लढलं पाहिजे, म्हणजे युती किंवा आघाडी. कोण कार्यकर्ते भेटले तुला? तुमचेच कार्यकर्ते. अच्छा, उगाच काहीतरी आपलं लोकांचं मत, लोक काय ते वगैरे माहिती ना, ते राजदीप सरदेसाई बोलतात
लोक कहते आहे, तू कुठे बाहेर जातो लोक कहते म्हणायला? बोला. साहेब, जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करतात असं त्यांनी सांगितलंय 10 फेब्रुवारीपासून. त्यांच्या काही मागण्या म्हणजे जे गुन्हे दाखल झालेले होते ते गुन्हे. बघा, मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर, लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही. बरोबर की नाही? हा विषय टेक्निकल आहे, हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे. हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे. प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल, त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल, त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला. ते काही इतकं सोपं नाही आहे. मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले, सगळेजण तुम्ही आलात, मुंबईमध्ये आलात, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले. हे परत आता दुसऱ्यांदा झालं. बरोबर आहे. वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत, की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत. एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे. असा काही संशय वाटतं तुम्हाला हे नाही? मला सांगा ना, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला? कोणता विजय एकदा कळू तर देत. जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? झालंय ना ती गोष्ट तुमच्या मते, मग परत उपोषण कशासाठी? भुजबळ काउंटर करतायत आता उद्याला पण त्यांनी नगरमध्ये. नाही, मला कसं आहे ते सगळ्या गोष्टी ह्याला कोणाचे सगळ्यांचेच काय म्हणू आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत. तुम्हालाही माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत. त्या बोलण्यातही काही पॉईंट नाही कारण ती तुम्हाला काही उघड गोष्ट नाही आहे ती तशी, पण म्हटलं तर उघड गोष्ट आहे. सरकारने निर्णय घ्यावा. मी काय आरक्षणाच्या प्रश्नामध्ये मनोज जरांगे पाटील फसले का फसवले गेले सरकारकडनं काय माहित. कारण की त्यांनी आनंद उत्सव देखील साजरा केला, परत उपोषणाला. हे बघा, प्रश्न असा आहे, मी एखादी गोष्ट बोलतो ती सुरुवातीला तुम्हाला कडवट वाटते, परंतु तेच सत्य असतं. राज्यात आपण टोलचं आंदोलन केलं, त्यानंतर राज्यातला राज्य सरकारचा जो टोल होता तो बंद झाला. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि MSRTC यांचे टोल. मी तुम्हाला पहिली गोष्ट तुम्हाला जरा टोलच्या बाबतीत परत एकदा सांगतो. माझा टोलला विरोध नाही, कळलं का? माझा जो टोल वसुलीवरती जो कॅश घेतली जाते, किती गाड्या पास होत आहेत, किती नेमका टोल वसूल होतोय, तुम्ही किती पैसे सरकारला भरलेत आणि किती पैसे तुमच्या खिशामध्ये येत आहेत, या कोणत्याही गोष्टींसाठी त्याला ट्रान्सपरन्सी नाही. टोल हा जगभर असतो, पण हीच गोष्ट मी अनेकदा माझ्या भाषणांमधून पण सांगितलेली, विषय टोल नाही आहे, विषय टोल वसुली आहे. समजा एक रस्ता आहे, हा रस्ता तुम्हाला काय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पकडूया, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे भरून झालेत की नाही झालेत? आपण येता जाता आपण टोल भरतो बरोबर. आता सुरू होऊन किती वर्ष झाली मला सांगा? मग एवढ्या काळामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे नाही वसूल झाले? बरोबर की नाही? मग या सगळ्या गोष्टींची उत्तर मिळणार की नाही मिळणार? मी आता उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांच्यासाठी मी पुढच्या आठवड्यामध्ये मी एक आमचं हे ठेवणार आहे, काय ते जे आम्ही आत्ता नाही का सगळ्या मुंबईच्या सगळ्या टोल नाक्यांवरती शूटिंग केलं, त्याच्यात जे आकडेवारी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ठेवणार आहेत त्यांच्यासमोर. मी पैसे देतोय, माझं मत आहे हे पैसे माझे सरकारला गेले पाहिजे, बरोबर, ज्याच्यातनं सरकार काहीतरी नवीन काही योजना करू शकेल. पण मी पैसे देतोय ते कुठच्या तरी टोलवाल्याच्या खिशात जात आहेत, हे तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे का? किंवा त्या टोलवाल्याला दिल्यावरती त्याचं परिवर्तन त्या पैशाचं हे कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या फंडामध्ये होणार असेल तर ते तुम्हाला आवडणार आहे का?
ती जर ट्रान्सपरन्सी नसेल तर त्याला विरोध नाही केला पाहिजे. बरं, त्याच्यानंतर तुम्ही जे टोलसाठी म्हणून ज्या गोष्टी सांगितलेल्या की आम्ही ॲम्ब्युलन्स सेवा देऊ, आम्ही तिथे फर्स्ट एड सेंटर उभं करू, आम्ही तिकडे काय काय तुमच्या गाड्या बिघडल्या तर क्रेन्स आणू, खड्डे तिकडे. अहो, टोलवरून पुढे गेल्यावर जर खड्डे असतील, मी टोल कशासाठी दिलं मला एकदा कळू तर देत. खड्डेवाल्या रस्त्यांसाठी. मग कोकणाचा रस्ता पूर्ण नाहीये, पण कोकणामध्ये एक ठिकाणी टोल लावला म्हणजे काय? बरं, आता त्या तुमचा काय नवीन जो ह्या झाला ना, नाही हो, ट्रान्स हार्बर, तिथे खूप काहीतरी एक वेगळ्या काहीतरी काही अत्यंत पॉवरफुल असे त्यांनी कॅमेराज लावले. म्हणजे गाडी तुमचं काही नंबर प्लेट सोडा, आतला माणूस पण तिकडे दिसतो. बरोबर की नाही? म्हणजे टेक्नॉलॉजी आहे, मग लावा सगळ्या टोलला. हवीत कशाला माणसं? मग एवढं इतकी वर्ष चालून देखील याच्यामध्ये काहीतरी काळबेरं आहे हे आपल्याला लक्षात येते की नाही? तुम्हाला राज्य चालवायचं, तुम्हाला राज्य चालवायचं असेल, शहर चालवायचं असेल, तुम्हाला रेव्हेन्यू लागतो. रेव्हेन्यू तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही घेत असता, पण तो रेव्हेन्यू हा राज्य सरकारच्या खिशात किती जातोय आणि एका खाजगी माणसाच्या खिशात किती जातोय हे पाहिलं पाहिजे की नाही, तपासलं पाहिजे की नाही? तुम्ही म्हटलं पक्ष निधीसाठी पण जातोय, तर असा काही पक्ष एखादा समोर आलाय का किंवा असं आपल्या तपास? अनेक पक्ष आहेत, अनेक पक्ष आहेत. तुम्हाला काय वाटतं मला ऑफर्स नाही आल्या? एक दिवस सांगेन मी त्याला जे आले होते त्यांना सांगितलं इथेच मारीन, परत टोलवर जाता पण नाही येणार त्याला. गुणरत्न सदावर्तेंचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर बोलू नये, त्यांनी फक्त टोलवर बोलावं. पुढे अजून एक प्रश्न असा होता की गुजरातमध्ये टोल खूप कमी आहे तुलनेमध्ये टोलची जी हे आहे म्हणजे मला असं वाटतं महाराष्ट्रात सर्वाधिक. नाही, मला काय वाटतंय माहिती नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये की फक्त मला प्रश्न पडत आहेत आणि तुम्हाला कोणाला प्रश्नच पडत नाही आहेत. मला असं वाटतं की एक पत्रकार म्हणून तुमची एक जबाबदारी म्हणून तुम्ही ह्या गोष्टी का नाही बघत आहात? तुम्ही फक्त राजकीय मुद्दा म्हणून ह्याच्याकडे पाहताय का? मग मला असं वाटतं एक पत्रकार जाणीव म्हणून आपण या गोष्टी उघडल्या पाहिजेत, उघड्या केल्या पाहिजेत. इतकी वर्ष टोलचं आंदोलन सुरू आहे, जेव्हा टोलचं आंदोलन होतं त्यावेळेला काचा फुटलेल्या फक्त तुम्हाला फोटो दिसतात किंवा बातम्या येतात. याच्या पलीकडे आतमध्ये काय चालू आहे हे कळायला नको का? मला असं वाटतं प्रत्येकाच्या जाणीवा जागा असतील ते प्रश्न सुटतील. रणजित सावरकरांनी 4-5 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं, महात्मा गांधींची जी हत्या झाली तर ती नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून झाली, ते अगदी 2 फुटावर होते. अरे सोडा म्हणा आता त्या जुन्या गोष्टी. कळलं का? त्यातनं काही प्रबोधन किंवा काही बोध घेणार नसू आपण ना, तर उपयोग काय त्या गोष्टींचा? यांनी त्या गोडसेंवरती बोलायचं, मग त्यांनी त्या जवाहरलाल नेहरूंवरती बोलायचं, इंदिरा गांधींवरती बोलायचं, किती काळ सहन करायचं? काय काय ऐकायचं आम्ही? कामं करा त्यापेक्षा. हे यांच्या लोकांचे वाभाडे काढणार, ते त्यांच्या लोकांचे वाभाडे काढणार. आता गेले ते सगळेजण, गोडसेही गेले, गांधीही गेले, सगळेच गेलेत. आत्ताच्या प्रश्नांवरती कोणी बोलायला तयार नाहीयेत. महागाईवर कोणी बोलायला तयार नाहीये, पेट्रोल आणि डिझेलच्या सेसवरती कोणी बोलायला तयार नाहीयेत. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला घरं नाकारली जात आहेत त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाहीये. आत्ताचे लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती तुम्हाला बोलायला वेळ नाहीये. माणसं जी गेलेली आहेत त्यांच्यावरती तुम्हाला बोलायचंय. काय लागणार आहे हाताला तुमच्या? इन्क्वायरी करा. कसली इन्क्वायरी? आणि कोण करणार? कोणाला गांधीजींना बोलवणार का गोडसेना बोलवणार परत? मूर्खाचा बाजार सगळं, बाकी काही नाही. उद्या त्या रणजित सावरकरांना जाऊन सांगा
राज ठाकरे तुम्हाला मूर्ख म्हणाले का? अजून सुरू करा. आपल्याला काय जाते यायला 24 तास दाखवायचं तर आहे. साहेब, तुम्ही टोलचा वारंवार प्रश्न केल्यामुळे सामान्य नागरिकांचं कोण पहिलं तू ते सांग. पत्रकाराचे कुठला? मी दक्ष पोलीस न्यूजला काम करतो. आपण पहिले मूळ आपण बघू. सामान्यांचाच प्रश्न घेतला. नाही आता हे यांच्याशी बोलू मला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रभर आता दौरे सुरू झालेले आहे. नाशिक झालं, मुंबई झालं, पुन्हा आता पुण्याला पण येत आहे 19 तारखेला. कोल्हापूर त्या भागात देखील झाले. सतत हे दौरे वाढत आहे इलेक्शनमुळे. काय बोलता काय? इलेक्शनमुळे असेल? खरं निवडणूक आहे त्यामुळे लक्षातच नाही आला हा विषय. काय प्रश्न आहेत. मनसेनी यापूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा बेरोजगार असतील यांच्यासाठी रोजगार मिळावे किंवा स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन वगैरे असे अनेकदा खूप उपक्रम राबवले. तर मनसेला हा गट आपल्या जवळ करण्यासाठी या पुढील काळामध्ये कुठले उपक्रम किंवा योजना आहेत? खूप योजना आमची लोक करत असतात, राबवत असतात, परंतु वाईट वाटून घेऊ नका. या काळात नाही, या काळाचा आणि त्या काळाचा विषय नाही आहे. प्रश्न असा आहे ना की त्याला किती फुटेज द्यायचं आणि ज्याच्यातनं फक्त आग लागेल अशा गोष्टींना किती फुटेज द्यायचं. आपण जरा थोडंसं ते पण तपासलं पाहिजे ना, बरोबर की नाही. वाईट बातमीला जेवढं महत्त्व आहे तेवढं चांगल्या बातमीला नाही आहे. कार्यक्रम सगळ्या ठिकाणी सुरू असतात. मी तुम्हाला यादी पाठवून देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा की या कार्यक्रमाची दखल घेतली गेली का. अशा चटपटीत सगळ्या बातम्या पाहिजे असतात आपल्याला. मी मागे एकदा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं, मला असं वाटतं की तुम्ही जसे राजकारण्यांना जसे प्रश्न विचारता तसे मला असं वाटतं तुम्ही एकदा स्वतःलाही प्रश्न विचारले पाहिजेत. सध्याची एकूण पत्रकारिता आणि ज्या प्रकारे काही बातम्या ज्या काही चालू आहेत किंवा जे काही पत्रकार, मी तर भाषणच केलं होतं तुमच्या पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन, बरोबर ना. आज सगळ्या ठिकाणची जी अवस्था आहे, जशी राजकीय अवस्था खालावलेली आहे तशी पत्रकारितेची अवस्था खालावलेली आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून कुठचे तरी प्रश्न विचारले जातात, फारच झालं ना. आणि जितकं कन्स्ट्रक्टिव्ह नसेल तितक्या बातम्या चांगल्या. मूळ मुद्द्याला हातच लावायचा नाही, मूळ विषयानं हातच लावायचे नाहीत. असो, चला. अजून नका बोलायला लावू मला.